नमस्कार, मी दीपक जाधव, नाशिक. आज 8 ऑगस्टच्या रात्री 10 वाजता नाशिक जिल्ह्यामध्ये जबरदस्त भूकंपाचा धक्का बसला. त्याचा जर केंद्रबिंदू पाहिला तर डांगराळे म्हणजे पेठ आणि सुरगाणा यांच्या बॉर्डरला आणि गुजरातच्या बॉर्डरला रोकडपाडा, केमदेवी मंदिर आणि देसराणे ह्या जवळपास हदगड किल्ल्याच्या पायथ्याशी डांगराळे हे गाव आहे. 3.80 मॅग्नेट्यूड इतका जबरदस्त हादरा बसला. हा हादरा संपूर्ण जिल्ह्यामध्ये व्हायब्रेशन जसं होतं त्या पद्धतीने तो हादरा बसला. याचं कारण असं मित्रांनो, बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये दळवट जे कळवण तालुक्यात येतं, कळवणच्या पश्चिमेला त्या ठिकाणी भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. आणि सह्याद्रीची जी सातमाळाची जी रांग आहे, परत भौगोलिक स्थिती जर बघितली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितली नाशिक जिल्ह्याची टेक्टोनिक प्लेट आहे. आणि ह्या टेक्टोनिक प्लेटवर दबाव येतो. कधी येतो? जेव्हा नाशिक जिल्ह्यातील जे काही पश्चिम पट्ट्यातील दिंडोरी भागातील जी काही धरणं आहे, ओझरखेड, त्यानंतर करंजवन, त्यानंतर वाघाड, पुणेगाव, त्यानंतर पालखेड आणि जे चनकापूर, ही जी मोठी धरणाचा साठा भरल्यानंतर या धरणाच्या पाण्याचं जे काही वजन आहे ते वजन त्या टेक्टोनिक प्लेटवर आल्यानंतर ह्या दिवसांमध्ये जवळपास बघा 2 वर्षापूर्वी राशेगाव, उंबराळे आणि जांबुटके या परिसरामध्ये जबरदस्त शक्तिशाली स्फोट त्या ठिकाणी ऐकू यायचे. तर याचं कारण असं, ते देखील पावसाळ्यामध्ये जेव्हा धरणं पूर्ण ओव्हरफ्लो होतात आणि जेव्हा एखाद्या गॅप मधून जेव्हा ह्या टेक्टोनिक प्लेटमध्ये पाणी जातं भूगर्भामध्ये, त्यावेळेस मात्र टेक्टोनिक प्लेटवर दबाव येऊन त्या ठिकाणी हा भूकंपाचा हादरा नेहमी बसतो. तर आज 10 वाजता 3.80 मॅग्नेट्यूड इतका तीव्रतेचा डांगराळेच्या परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. तर सर्वांनी त्या ठिकाणी एक काळजी घेण्याचं असं आहे की ज्या ठिकाणी घरांची परिस्थिती जर असे पडकी परिस्थिती असेल किंवा अगदी ज्या ठिकाणी धोका आहे त्या ठिकाणी थांबू नका. तर रात्री देखील झोपताना व्यवस्थित चांगल्या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी धोका नाही अशा ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी जुने घर असतात, माळी असते, त्या ठिकाणी धोका हा मोठ्या प्रमाणात असतो. बऱ्याच ठिकाणी घरातील भांडी देखील पडली आज रात्री. आणि बऱ्याच ठिकाणी इतका जबरदस्त हादरा होता, कारण रात्री 10 वाजता बरोबर 10 वाजून 1 मिनिटांनी हा हादरा बसला. आणि हा हादरा जवळपास 8 ते 9 सेकंद हे व्हायब्रेशन होतं, ते सर्वांनाच अनुभवलं. जवळपास मला शेकडो कॉल आले, परंतु हा व्हिडिओ देण्याकरता मी तो थांबलो. तर याचं कारण असं मित्रांनो की दिंडोरीच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जे काही धरणं आहे, या धरणांचे जे काही जेव्हा ते ओव्हरफ्लो होतात, ते टेक्टोनिक प्लेटवर दबाव येऊन त्या ठिकाणी मात्र अशा पद्धतीचे हादरे किंवा स्फोट त्या ठिकाणी ऐकू येतात. जवळपास अजून 1-2 महिने ही शक्यता त्या ठिकाणी दिसते, जेव्हा धरणाच्या पाण्याचं पूर्ण विसर्ग त्या ठिकाणी चालू होतो किंवा धरणाच्या पाण्याचा लोड कमी होतो. हा एक त्या ठिकाणी भाग आहे. भौगोलिक स्थितीचा अभ्यास जर केला तरी जी टेक्टोनिक प्लेट सातमाळाच्या पर्वतरांगाशी आहे आणि त्याचा आधीपासूनच दळवट जे भूकंपाचं केंद्रबिंदू आहे, तिथं माती जर बघितली तर अगदी 200 फुटापर्यंत काळी माती त्या ठिकाणी आहे. त्यामुळे ते भूकंपाचं जागृत केंद्रबिंदू आहे. परंतु सध्या जो काही भूकंप होतो देसराणे, डांगराळे परिसरात तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की साधारणपणे त्याचं कारण देखील मी तुम्हाला सांगितलंय. बघा मित्रांनो, स्क्रीनवर बघू शकता की हे जे धरणांचा जो साठा आणि भूगर्भाचा टेक्टोनिक प्लेट मधील गॅप, याच्यामुळे हे भूकंपाचे हादरे त्या ठिकाणी बसतात. तरी सर्वांनी काळजी घ्या, कारण मी आधीच सांगितलं की ज्या ठिकाणी अशी परिस्थिती असेल की घरांची हलाखीची परिस्थिती असेल, घर म्हणजे अगदी काही ठिकाणी पडण्याची परिस्थिती असते, त्या ठिकाणी झोपू नका. लक्षात घ्या, हादरा जबरदस्त होता. 3.80 मॅग्नेट्यूडचा भूकंप लहान नाहीये. जर याच्यामध्ये अजून 1 मॅग्नेट्यूडची जर वाढ झाली तर त्या ठिकाणी अजून नुकसान होऊ शकतं. म्हणून सर्वांनी काळजी घ्या. तर या भूकंपाचे धक्के जर बघितले तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जर बघितले तर पेठ, सुरगाणा, दिंडोरी परिसरात जोरदार धक्के जाणवले. त्यानंतर पूर्वेला चांदवड तालुक्यामध्ये, निफाड तालुक्यामध्ये, अगदी पूर्वेला नांदगाव पर्यंत या भूकंपाचे, मालेगाव पर्यंत देखील सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. परंतु जसं पश्चिम बाजूला जावं, कळवणमध्ये जबरदस्त त्या ठिकाणी भूकंपाचे, कळवण सटाण्याच्या भागात देखील जाणवले. नाशिकमध्ये संपूर्ण नाशिक परिसरात ह्या भूकंपाचे धक्के त्या ठिकाणी जाणवले. म्हणून सर्वांनी काळजी घ्या आणि मी जे सूचनांचं पालन त्या ठिकाणी सर्वांनी करा. धन्यवाद.